बऱ्याचदा आपली तक्रार असते किंवा तशी बऱ्याचदा पाटीही लावलेली असते काही दुकानांमध्ये की एकदा विकलेला माल परत घेणार नाही, अशी पाटी लिहिणं हाच मुळात गुन्हा आहे. कारण सध्या ग्राहकाला राजा म्हटलं जातं आणि राजाला असं काही फसवणं किंवा त्याच्यावर असं काही अटी टाकणं हे चुकीचं आहे. परंतु अशा परिस्थितीत नेमकं करायचं काय, तर आता हे बऱ्याचदा तुमची वस्तू कुठली आहे किंवा तुम्हाला काय परत द्यायचं याच्यावर अवलंबून असतं. साधे जर दुकानामध्ये कपडे वगैरे असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला लगेच बऱ्याच ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांचा कस्टमर केअर असतो, त्यांच्याकडे संपर्क साधावा. अगदी तुम्हाला पोलीस कंप्लेंटही करता येते किंवा इतर कुठल्या वस्तू असतील तर तुम्हाला ग्राहक मंचाकडे न्याय मागता येतो. जर काही तो वजनाच्या संदर्भामध्ये विषय असेल तर एक संस्था आहे जी राज्य शासनाची आहे, वजने मापे प्राधिकरण म्हणून. वजनात वगैरे कशात फसवणूक झाली तर त्या वजने मापे प्राधिकरणाकडेही तुम्हाला तक्रार करता येते. परंतु यासाठी पुन्हा एकदा तुम्ही वस्तू कधी घेतली, कशी घेतली, कसे पैसे दिले आणि तुमची नेमकी तक्रार काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला स्वतःजवळ ठेवावी लागेल. बऱ्याचदा होतं असं की दुकानदाराला पैसे दिले की आपण पावती घ्यायचं विसरतो आणि पावतीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण जी वस्तू घेतली त्याचीच ती पावती असली पाहिजे. बरेच दुकानदार हे किंचितसा त्याच्यामध्ये फरक करून म्हणजे अगदी 1च्या ठिकाणी 2 आकडा टाकला तरी तो फरकाने पावतीचा संपूर्ण संदर्भ बदलतो. त्यामुळे या सगळ्याची काळजी घेऊन मी मगाशी सांगितलेल्या सर्व प्राधिकरणांकडे तुम्हाला तक्रार करता येईल.